नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता खरीपाचा हंगाम जवळ आलेला आहे आणि या खरीपाच्या हंगामामध्ये शेतकऱ्याला पीक कर्जाची अत्यंत गरज आहे आणि सरकार कित्येक दिवसापासून 30 जूनला कर्जमाफी म्हणत आहे आणि याची 30 जून नेमकी कोणती 30 जून आहे हे समजत नाही। कारण शेतकऱ्यांना आता खरीपाचा हंगाम जवळ आलाय, त्यांना खत बियाणे खरेदी करण्यासाठी पैशाची गरज असते आणि ते पैसे त्यांना बँकामार्फत पीक कर्जाच्या माध्यमातून मिळत असतात। आता सरकारने जी कर्जमाफी जाहीर केली आहे ती कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत बँका त्यांना कर्ज देणार नाही। कारण असं आहे की ज्या शेतकऱ्यांकडे पहिले थकीत आहे त्यांना जर कर्जमाफी मिळाली आणि कर्ज माफ झालं तर ते नवीन कर्ज घेऊ शकतात आणि ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे ते शेतकरी कर्जमाफी मिळणार म्हणून कर्ज भरत नाहीत। आता शेतकऱ्याने कर्ज भरलं नाही तर त्यांना बँक परत कर्ज देणार नाही आणि शेतकरी कर्ज भरणार नाही कारण कर्जमाफी होणार आहे। आता याच्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार कोणाची नाही होणार हे शेतकऱ्यांच्या मनात शंका आहे। जोपर्यंत कर्जमाफीच्या याद्या जाहीर होत नाहीत किंवा कर्जमाफी जाहीर होत नाही, जोपर्यंत शेतकऱ्यांना कळत नाही की आपलं नाव कर्जमाफीत आलं की नाही तोपर्यंत शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही। आणि याच्यातच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं सांगितले की तुम्ही तो व्हिडिओ पहिले बघून घ्या। बँका या अमरावतीमध्ये प्रायव्हेट बँका, नॅशनलाइज बँका या शेतकऱ्याला कर्ज वाटप करत नाही। त्यामुळे मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर DCC बँकेने कर्ज वाटप केलं, जिल्हा बँकेने कर्ज वाटप केलं, पण प्रायव्हेट बँकांनी मात्र आडमुठेपणा केली। आम्ही यावेळी सूचना दिलेल्या आहे की ज्या प्रायव्हेट बँका अमरावतीचं पाणी, रस्ता, वीज वापरतात त्या बँका शेतकऱ्याला कर्ज देत नाही, त्यांना वेटीस धरतात, त्या बँकावर कारवाई करण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहे। बघा, आता या व्हिडिओमध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे अमरावती येथे पालकमंत्री आहेत आणि पालकमंत्रीची आढावा बैठक त्यांनी घेतली होती। त्याच्यामध्ये खत बियाणे आणि इतर समस्यांबाबत त्यांनी चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत असाही मुद्दा आला होता। त्यावेळी त्यांनी सांगितलं की बँकाने जर शेतकऱ्यांना पीक कर्ज दिलं नाही तर त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करण्यात येईल। आता लक्षात घ्या, महसूल मंत्र्यांना इतकं तरी कळायला पाहिजे होतं की जर शेतकऱ्यांकडे पहिलेच कर्ज थकीत असेल तर बँका अजून कर्ज कसं देईल आणि कोणत्या नियमाने आपण त्या बँकावरती कारवाई करणार आहोत। कारण जोपर्यंत तुम्ही 30 जून म्हणताय, जोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करीत नाही तोपर्यंत बँका त्यांना कर्ज देणार नाही। असा कोणताही नियम नाही की पहिलेच कर्ज आहे आणि त्याच्यावर पुन्हा कर्ज देण्यात यावं असा कोणताही नियम आलेला नाही। आणि त्यांना जर करायचं असेल तर एवढं आहे की शेतकऱ्यांच्या दारामध्ये जे बँक मॅनेजर कर्ज वसुलीसाठी जात आहेत त्यांच्यासाठी काहीतरी नोटीस काढा, त्यांच्यावर काहीतरी कारवाई करा की सरकारने कर्जमाफी योजना जाहीर केली आहे आणि तुम्ही शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्यांच्या दारात जाऊ नये, एवढं करू शकता। पण बँकांना तुम्ही कर्जदार शेतकऱ्यांना परत कर्ज द्यायला लावू शकत नाही। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय माहिती दिली ही तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेतली आहे। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच अपडेट आणि माहिती पूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कर्जमाफीचे प्रत्येक एक आणि छोटं मोठं अपडेट आपण देत असतो। व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबतो। जय महाराष्ट्र।